महाराष्ट्राची ओळख जाणीवपूर्वक आजकाल महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र अशी दाखवण्यात येते आहे का, हा त्याचा एक उपप्रश्न आहे। म्हणजे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे मग तिथे शिवाजी महाराज येणार नाहीत, पहिला बाजीराव येणार नाहीत, टिळक येणार नाहीत आणि अशी बरीच महाराष्ट्र या मातीतली जी रत्न आहेत त्यांचा उल्लेख टाळायचा, फक्त शाहू फुले आंबेडकर हेच प्रोजेक्ट करायचं। हे जे एक नॅरेटिव्ह आहे त्याचाच भाग म्हणून आंबेडकरांना एकाच पद्धतीत दाखवायचं असं होतंय का? फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान हे दोन देश झाले, फाळणीत जे झालं त्याबद्दल मी वेगळं सांगू नये, पण आंबेडकर त्यावेळेला काय म्हणाले, आंबेडकर फाळणीबद्दल काय म्हणाले आणि पंडित नेहरूंना मुसलमानांचे वेड लागणे आहे हा आरोप आंबेडकरांनी करणं, याचा अर्थ आंबेडकरवाद्यांनी स्पष्ट करून सांगावा किंवा हिंदुत्ववाद्यांनी त्यांना जो घ्यायचा तो घ्यावा, पण ह्याच्यावर चर्चा तर व्हायला पाहिजे। आंबेडकरांचा एकच भाग जाणीवपूर्वक दाखवला जातो आहे का, हा तो प्रश्न आहे। नमस्कार, टू द पॉइंटमध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीला बऱ्याच काळानंतर एक गंभीर विषय घेऊन। नुकताच संसदेमध्ये आंबेडकरांच्या विषयावरून बरेच वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप झाले, आपण सगळ्यांनी बघितले आणि त्याच्यातून पुन्हा एकदा एक प्रयत्न असा केला जातो आहे का, हा मला प्रश्न आहे की आंबेडकरांनी मनुस्मृती कशी जाळली, त्यांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह कसा केला आणि एकूणच आंबेडकर हे हिंदू धर्म किंवा त्याला विरोध करणारे कसे होते आणि त्याच्यातून कुठेतरी हिंदूंच्या मध्ये फूट पाडायची का, असा एक हा प्रयत्न आहे का, हा मला एक प्रश्न पडला। एक सर्वसामान्य हिंदू म्हणून मी काय आंबेडकरवादाचा अभ्यासक नाही हे सांगू इच्छितो, पण या चर्चेनंतर या प्रत्यारोप आणि आरोपांनंतर एक विशेष गोष्ट माझ्या लक्षात आली जी आपल्यापर्यंत आणायची म्हणून हा व्हिडिओ। आंबेडकरांचा एकच भाग जाणीवपूर्वक दाखवला जातो आहे का, हा तो प्रश्न आहे। उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्राची ओळख जाणीवपूर्वक आजकाल महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र अशी दाखवण्यात येते आहे का, हा त्याचा एक उपप्रश्न आहे। म्हणजे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे मग तिथे शिवाजी महाराज येणार नाहीत, पहिला बाजीराव येणार नाहीत, टिळक येणार नाहीत आणि अशी बरीच महाराष्ट्र या मातीतली जी रत्न आहेत त्यांचा उल्लेख टाळायचा, फक्त शाहू फुले आंबेडकर हेच प्रोजेक्ट करायचं। हे जे एक नॅरेटिव्ह आहे त्याचाच भाग म्हणून आंबेडकरांना एकाच पद्धतीत दाखवायचं असं होतंय का, हा प्रश्न। या प्रश्नाला धरून काही उपप्रश्न येतात, ज्याच्या आधी आंबेडकर काही महत्त्वाच्या माणसांबद्दल काय म्हणत होते, त्यांच्या चरित्रात आलेले 1954 मध्ये म्हणजे आंबेडकरांच्या निधनाच्या आधी लिहिलं गेलेलं त्यांचं ऑथेंटिक चरित्र मानलं जातं असं डॉक्टर आंबेडकर लाईफ अँड मिशन धनंजय कीरांनी लिहिलेलं पुस्तक आहे। त्याच्या आत्तापर्यंत बऱ्याच आवृत्त्या येऊन गेलेल्या आहेत। याचा हा ग्रंथ माझ्या वाचनात आला। आता आंबेडकर गांधींबद्दल काय म्हणत होते हे मी तुम्हाला थोडक्यात त्यातलं वाचून दाखवतो। आंबेडकर गांधींबद्दल म्हणत होते, गांधींचा जर उल्लेख निघाला, गांधीजी पवित्र माणूस आहेत असं कोणी आंबेडकरांच्या समक्ष म्हटलं तर बाबासाहेब ताडकन बोलत, गांधीजी घुबडासारखे अपवित्र आणि अशुभ आहेत। गांधीजींचे गोलमेज परिषदेच्या वेळेचे वागणे अत्यंत विश्वासघातकीपणाचे होते, एखाद्या घोटीव बादशहानेही असले नीच कपट केले नसते। चित्रा नावाच्या मराठी साप्ताहिकाला मुलाखत देताना आंबेडकर पुढे म्हणाले, मुख में राम और बगल में छुरी अशा प्रकारच्या माणसाला जर महात्मा म्हणता येत असेल तर मोहनदास महात्मा आहेत। तिसरीकडे गांधीवाद ही एक चुकीची संकल्पना आहे असं म्हणणारे जर आंबेडकर असतील तर आंबेडकर बरोबर की गांधी बरोबर हे म्हणणारा मी कोण, हा प्रश्न विचारणारा मी कोण। पण प्रश्न हा राहतो की जर आंबेडकर गांधींबद्दल असं म्हणत असतील, इतक्या टोकाला जाऊन जर टीका करत असतील, तर जे आंबेडकरांना मानतात ते गांधींना कसे मानू शकतील? मग जर खरगे आंबेडकरांच्या विषयावरती कोणाला तरी क्षमा मागा म्हणणार असतील तर खरगे हे मी प्रतिनिधी म्हणून घेतो, तिथे अनेक अशी माणसं येतात, त्यांनी मग गांधींवरती हीच टीका ते करणार आहेत का? म्हणजे एकाच भिंतीवरती गांधी आणि आंबेडकर अशी प्रतीकं जर लावली जाणार असतील तर आंबेडकरवादी ते मान्य करतात का, हा प्रश्न राहतो। याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत। बरं,
हे फक्त गांधींबद्दल आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. आंबेडकरांनी नेहरूंबद्दल काय उद्गार काढले होते ते मी तुम्हाला सांगतो. आंबेडकर आणि नेहरू पहिली भेट झाली त्याच्यानंतर नेहरूंबद्दल आंबेडकर त्यांच्या खाजगी संभाषणात, म्हणजे जाहीरपणे नव्हे पण खाजगी संभाषणात म्हणायचे की नेहरू हे 4थ्या इयत्तेतला शाळकरी मुलगा आहेत. म्हणजे नेहरूंची मॅच्युरिटी काय असावी तर अशी असावी, असा त्याचा अर्थ होतो का? हा प्रश्न आहे. बरं, ज्या 1951 नंतरच्या निवडणुका आल्या त्या निवडणुकांच्या वेळेला जालंधर येथे केलेल्या भाषणात आंबेडकर म्हणालेत की काँग्रेस पक्षाच्या हृदयात दलित वर्गाला स्थान नाही आणि पंडित नेहरूंना मुसलमानांचे वेड लागले आहे. एका शाळकरी मुलाच्या तुलनेत नेहरूंना बसवणं आणि पंडित नेहरूंना मुसलमानांचे वेड लागणे आहे हा आरोप आंबेडकरांनी करणं, याचा अर्थ आंबेडकरवाद्यांनी स्पष्ट करून सांगावा किंवा हिंदुत्ववाद्यांनी त्यांना जो घ्यायचा तो घ्यावा. पण ह्याच्यावर चर्चा तर व्हायला पाहिजे. इथे कुठेतरी सोयीचं राजकारण काँग्रेससोबत जाण्याचं आणि मग हिंदुत्ववादी पक्ष आमचे नव्हेत असं दाखवलं जाण्याचं होतं आहे का? माझा विरोध या गोष्टीला आहे, या दांभिकतेला आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. हा झाला गांधी आणि नेहरू या दोघांबद्दलचा भाग. आता प्रश्न राहतो की हिंदू धर्मावर टीका करून महामानव आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पण बौद्ध धर्मच का स्वीकारला? त्यांनी अनेकदा असं म्हटलं की ख्रिश्चनांनी आणि मुसलमानांनी त्यांना आवाहन केलं, त्यांना आमिष दाखवली की आमचा धर्म स्वीकारा, पण मग आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? याचं उत्तर कुठेतरी त्यांच्याच लिखाणातच शोधायला लागेल. आता त्याचेच एक दोन मुद्दे मी फक्त सांगतो. बाकी अभ्यासकांनी अजून अभ्यास करावा, याच्यावर पुन्हा चर्चा व्हावी. पण आंबेडकर म्हणाले होते, जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना असती तर 5 वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवेल असा धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही, कारण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वतःच्या नावाची नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही. किती महत्त्वाची वाक्य आहेत ही. आजच्या घडीला ही वाक्य रिलेव्हंट आहेत का? आजच्या घडीला ही वाक्य अभ्यासात घ्यावीत अशी आहेत का? याचं उत्तर नक्कीच हो म्हणून आहे. अजून फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान हे 2 देश झाले. फाळणीत जे झालं त्याबद्दल मी वेगळं सांगू नये, पण आंबेडकर त्यावेळेला काय म्हणाले? आंबेडकर फाळणीबद्दल काय म्हणाले? आंबेडकरांनी पत्रक काढलं आणि आपल्या लोकांना असा उपदेश केला, म्हणजे जिथे निजाम होता त्याच्या हैदराबादच्या संस्थांमध्ये दलितांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली जात आहे अशी सगळी परिस्थिती होती. तेव्हा आंबेडकरांनी पत्रक काढलं आणि सांगितलं की पाकिस्तानमध्ये पेचात पडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे असे मी सांगू इच्छितो. दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे ती अशी की पाकिस्तान किंवा निजामचं हैदराबाद संस्थान यातील मुसलमानावर किंवा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घात होईल. दलित वर्ग हिंदू समाजाचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपले मित्र आहेत असे मानण्याची वाईट खोड त्यांना जडली आहे, ती अत्यंत चुकीची आहे. पाकिस्तान आणि हैदराबादमधल्या दलित समाजाला इस्लाम धर्माच्या दीक्षेला त्यांनी केवळ जीव वाचवण्याच्या हेतूने बळी पडू नये असा आंबेडकरांनी सल्ला दिला. ज्यांना बळजबरीने पाकिस्तानात किंवा हैदराबादमध्ये इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती त्या दलित लोकांना त्यांनी असे आश्वासन दिले की त्यांचे धर्मांतर होण्यापूर्वी त्यांना जसे वागवण्यात येईल तशीच त्यांना इथे पुन्हा स्वीकृत करून घेऊन बंधुभावाची वागणूक मिळेल. हिंदूंनी त्यांचा कितीही छळ केला तरी त्यांनी आपले मन कलुषित करून घेऊ नये. पाकिस्तानमधील दलित वर्गीय लोकांना हिंदुस्थानात आणण्याची भारत सरकारने त्वरित व्यवस्था करावी अशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांच्याकडे मागणी केली. गोष्ट उघड आहे मित्रांनो. जर दुसऱ्या धर्मात गेले तर हे राष्ट्रीय प्रवाहात राहणार नाही ही भीती किती महत्त्वाची आहे. आणि हिंदूंचा तिरस्कार करतात म्हणून मुसलमान आपले मित्र होतील अशी चूक करू नये अशा स्वरूपाचं जे विधान त्यांनी केलं ते विधान मी आता आपल्याला वाचून दाखवलं. हे विधान आजच्या काळातही रिलेव्हंट आहे का? याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे, ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे.
एकांगी काहीतरी दाखवण्याचा वैचारिक दहशतवाद आम्ही सहन करू नये, यासाठी आजचा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा, शेअर करा. आंबेडकरांसंदर्भात किंवा अशा संदर्भात अजून काही विषय नक्कीच आपल्यासमोर घेऊन यायला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.